तर मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आपण सकाळी निघलो होतो बरं का कारखान्यावर. आणि वाटाने आपली कशी हाल होती थंडीची ते बघू आपण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपण वागळत आहे ना एकदम म्हणजे एका ट्रॅक्टरनी त्याच्या टेलर सहित 2 ट्रॅक्टर ओढणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला. बाबा तशीच गार बघा कसं करतो लाईट बंद कर चालू कर ना. चला आता मस्तपैकी हातपाय शेकून घेतले. आपण निघू आता कारखान्याकडे. त्यासाठी पहिले आपल्याला टेलर जोडावं लागेल. आपण बघू शकताय रात्र टिपर लावून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं. कारण की थंडीचं सुकान उचलायचं म्हणल्यावर लय अवघड आहे. गार पण लय मरणाचं. चला आता पहिले जोडून घेऊ. पाण्याला जोडून घेतलं. आता उट्या काढून टाकू आपण. ओके, चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. ते सगळं जाऊ द्या, पण सकाळी ट्रॅक्टर चालवायची मजाच वेगळी भाऊ. कारण की मस्तपैकी थंडी बी असते आणि ट्रॅक्टर पण गरम होत नाही अजिबात. आणि रस्ता पण पूर्णपणे मोकळा आहे, पुढं चालवा नाही का. घर आपलं थंडीत इतके ना भाऊ पार मापाच्या बाहेर. जय बजरंगबली. देवाचं दर्शन करून घेऊ. इथं बघू शकताय पूर्णपणे ढाळ आहे आणि ट्रॅक्टरला ब्रेक लागत नाही जास्त. कारण की खाली पूर्णपणे माती पडलेली आहे. माती खचन ते त्याच्यामुळं इथून पण लय दमानं उतरावं लागतं आपल्याला. तर चला आता डायरेक्ट आहे ना आपण वाघाच्या घाटातच भेटू. तर मित्रांनो, हा तो चढ आहे बरं का. आणि आपला ट्रॅक्टर चढून गेलेला आहे कारण की आपल्या ट्रॅक्टरमध्ये जास्त काही लोड नाही. तर आपले बाकीचे 3 ट्रॅक्टर आहेत तर बघू शकता. ते आपण आज एका ट्रॅक्टरनी त्याच्या टेलर सहित ओढणार आहे. तर बघू आपण ओढीत का काय. तर मित्रांनो बघू शकताय हे चढणार आहे पुढलं. चढू का मग हे काय करायला रा तो पुढे घेऊन आला ना. तर आता आपण आपला जीवानीवन पुढे घेतोय कारण की त्याच्यात कम लोड आहे. ह्या ट्रॅक्टरमध्ये बराच लोड आहे. बघू शकताय ऊस 262 आहे. तुम्हाला तर माहिती आहे 262चं वजन किती असतं.
इकडे तर गाणे लावून जर्किंग बिर्किंग घालून ओके मध्ये चला अण्णा तू चढा का अय चढा दा चढा जोडदार म्हणतोय माझं ट्रॅक्टर चढन भाऊ आपण आता बघू शकतोय पुढे ट्रॅक्टरला ट्रॅक्टर टोचन करू आता आपण आता मागले आला काय अडचण होती का मध्ये होतं काय अडचण होती मध्ये ठेवत नाही ए थोड थोडे नॉर्मल पट्टी टच राहू दे बरं करा तर मित्रांनो बघितलं ना तुम्ही फायनली आपले तिन्ही ट्रॅक्टर चढलेले आणि तुम्हाला कळलंच असेल जॉन डिअरची ताकद तर बरीच चांगली ताकद आहे आता इथं पूर्णपणे लाईन लागलेली आहे निघायचं का निघायचं टोचन बी काढले ना तर मित्रांनो फायनली आपण गाडवी चढलो आता पुढं बारी आपली घाट उतरायची तर बघू आपण कशा प्रकारे ट्रॅक्टर उतरतात आणि आपण ते उतरू चला रस्ता बी बघू शकते पूर्णपणे सिंगल रस्ता आहे मोठी गाडी जरी आली तर आपल्याला खाली घ्यावं लागतं शक्यतो घेतच नाही आपण ओव्हरलोड गाडी आली तरच घेतो असं घेतच नाही कारण की आपला पण बराच लोड आहे तर मित्रांनो फायनली आपण घाटात आलो बघू शकतोय आणि इथं आपण दर्शन केल्याशिवाय पुढं जातच नाही कारण की आतापर्यंत आपल्याला घाटात अडचण बी नाही आलेली हा तर मित्र एकटाच उतरवणार होता आज पण पुढं म्हैस आणल्यामुळं टोचनच करायचं आहे म्हणे तर चला आता बाकीचे ट्रॅक्टर सोडून घेऊ
वर राहू दे आणि स्वतः वर राहू दे त्यांचे स्वतः. बघू शकता आपण आपल्या टेलरला जो आणि वनने टोचन लावलेलं आहे. चला उतरू. आणि पुढे एक ट्रॅक्टर जो आहे त्याला पण टोचन लावलेलं आहे, कारण की मळी खूप सांडलेली आहे खाली. मळी जर नसली तर तो उतरणार होता, म्हणजे मळी नसती तर ते उतरले असता, पण मग मळी असल्यामुळं ते काय उतरलं नाही. चला आता घेऊ उतरून. बघू शकताय कशा प्रकारे घाट उतरत आहे. आणि बरेचसे ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे ना जास्त कोणी रिस्क घेत नाही. इथं 2 मिनटं लेट पण टोचनच करून जातात. बघू शकताय एक साईडनं पूर्ण मळी सांडलेली आहे. आता त्यांचं उतरस तर आपण इथं थांबून घेऊ. चला आता आपण उतरू. नुसतं ब्रेकवर पण जास्त टाइम इथं ट्रॅक्टर थांबत नाही, पण आपल्या ट्रॅक्टरला पार्किंग गिअर दिलेला आहे, त्याच्यामुळं त्या गिअरवर आणि ब्रेकवर मस्त कंट्रोल राहतो. तर चला आता जाऊ दे पुढं. आता आपण आपले टेलर खाली सोडून आता त्यांना पण टोचन करू.
फायनली मग या ठिकाणी आपण टेलर सोडून देऊ आणि आपल्या मित्राला पण टोचन करू. त्यासाठी आपल्याला पहिले मोठे मोठे दगड लावा लागन, नाहीतर जायचं टेलर पुढं. एका उटीवर काय थांबत नाही इकडं. ओके, आपलं टेलर हात दिले सोडून. आता जोडीदारात जाऊ, टोचन करून खाली उतरू. तर बघू शकता आपण आपल्या जॉने 1ला सुद्धा टोचन करून घेतलेलं आहे. आता दमाने घेऊ उतरून याला पण. तर मित्रांनो बघू शकताय कार कसं घसरतंय. फायनली उतरलो बरं का. आता अशा प्रकारे काढायची पिन. ओके, वायर गुंडळून एक बारचे सगळे ट्रॅक्टर आपण उतरून घेतले. आता आपला टेलर बी जोडून घेऊ. त्यासाठी आपल्याला पहिले सुकानाला ऊस लावा लागेल. खंड ऊस तोडू, त्या सुकानाला लावू पहिले. फायनली टेलर आणि ते जोडून घेतलं. आता उट्या साईडला काढून टाकू. फायनली सगळे ट्रॅक्टर उतरून गेले आपले. चला आता टेलर बिलर जोडलं. चला आता डायरेक्ट कारखान्यात भेटू मित्रांनो. फायनली आपण कारखान्यावर पोहोचलो बरं का. बघू शकता बिड्या पण मोकार धोपण भेटते. मोठे बिड्यातून काय धोपणच निघा ना. आता नंबर बिंबर लावू, बघू आपल्या पुढं किती वाहन आहे. फायनली मग कारखान्यात आलो, मस्त ग्रेन खाली दिला होता ट्रॅक्टर लावून. आणि आपल्या मित्राचा ट्रॅक्टर काय चढ. तर आपल्या मित्राचा ट्रॅक्टर इथं चढायलाच अटकलो कारखान्यामध्ये. तो उटी लावून बी काय चढा नाही. हा
आपला ट्रॅक्टर पण फायनली क्रेन खायला लागलेला आहे. एक भारा कम्प्लीट उचलल्या गेलेला आहे. मागला आपल्याला काठावर न्यायचं आहे कारण की माग जॉईंट आहे. हे 2 मालकाचे ऊस आहे ना, 2 बागायतदाराचे ऊस, त्याच्यामुळं हे एक उचलून मागचं आपल्याला काठावर न्यावं लागेल परत काटा करायला. तर मित्रांनो आपला ट्रॅक्टर खाली झालता. आता आपला जॉनी वन खाली होतोय. त्याच्यात एक साखळी राहिलेली आणि आपण त्या साईडनं लावल्यामुळं आपला ट्रॅक्टर खाली झालता. पण याने इकडून लावल्यामुळं याच्या पुढं बरेच वाहन होते. आपला गेल्या गेल्या डायरेक्ट क्रेन खाली लागला होता. तर आता याचं खाली वस्तावर थांबावं लागेल. तर मित्रांनो फायनली जॉनी टू बी आपला जॉनी वन बी खाली झालेला आहे. आणि आता ही शेवटची ट्रक आहे. आता लवकर गाड्या आल्या तर ठीक, नाही तर कारखाना लोकिंग होणार आहे. पूर्ण वाहनच नाही अजिबात, यार्डात बी नाही, जुगाड बी नाही, काहीच नाही.